ओम नमः शिवाय। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत करतात। या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे, त्यामुळे हरतालिका व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांनाही जमेल अशी साधी सोपी हरतालिकेची पूजा कशी करायची, व्रत कसं करायचं हे प्रत्यक्षात दाखवणार आहे। त्याचबरोबर ही पूजा कोण करू शकतं हे संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हरतालिका व्रत हे प्रत्येक स्त्री करू शकते। कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत ते हे व्रत करू शकतात। पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावे ह्यासाठी। पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकराने पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले। तेव्हापासून प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, तर मुली चांगला पती मिळावा ह्यासाठी दरवर्षी हे व्रत करतात। ह्यासोबतच अद्वैताचा भाग बघितला तर चांगला पती मिळावा, यासोबत त्याची प्रगती व्हावी, यासोबत कैलाशपती महादेव यांची प्राप्ती आपल्याला व्हावी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, त्यासाठीच त्यांचा उपासनेचं, पूजेचं हे सर्वात छान असं उत्तम व्रत आहे। हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी लवकर उठून घरातील साफसफाई करून, स्नान करून स्वच्छ नवीन वस्त्र घालायचे आहेत। त्यानंतर रोजची देवपूजा करून मग ही पूजा करायची आहे। जिथे आपल्याला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून पाट मांडायचा आहे, त्यावर वस्त्र अंथरायचं आहे आणि पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत, त्यासोबतच फूल व्हायचं आहे आणि दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार असं मंत्र जाप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे। आपल्या घरातील इतर स्त्रिया असतील, मुली असतील तर त्यांना देखील हळदी कुंकू द्यायचं आहे। त्यानंतर मग आता मी इथे सखी आणि पार्वती माताची स्थापना करून घेते आहे। तर त्यासाठी तांदळाची रास करून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यानंतर मग पार्वती माता आणि सखीला स्थान द्यायचं आहे। पार्वती माता आणि सखीला स्थान दिल्यानंतर मग आता आपण वाळूचा महादेव बनवून घेऊ। तर ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे, म्हणून ही वाळू स्वच्छ धुवून घ्यावी, नाहीतर वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम। या वाळूने आपल्याला महादेवाची पिंड व नंदी बनवायचा आहे। काही जणांना वाटतं की घरातील शिवपिंड आहे तर त्याची पूजा आपण करू शकतो का, तर असं नाही। ह्या पूजेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्यालाच जास्त महत्त्व आहे। त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे। ही पूजा सकाळी लवकर करावी, दिवसभर व रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य देवाला अर्पण करून मग आपण सोडायचा असतो। तर अशा प्रकारे इथे मी वाळूची पिंड व नंदी बनवून घेतलेत। कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करत असतो। यासाठी गणपती बाप्पाची मी एक सुपारी घेतली आहे, तर त्यांची आपल्याला व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे। त्यासाठी आधी शुद्ध पाण्याने आणि त्यानंतर पंचामृतने अभिषेक करून व्यवस्थित आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाप्पाला स्थान द्यायचं आहे। पार्वती माता आणि सखींच्या डाव्या बाजूला आपल्याला तांदळाची रास करायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पाला स्थान द्यायचं आहे। आता बाप्पाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत, गुलाल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुष्प अर्पण करायचं आहे। यासोबतच लाल वस्त्र व कापसाच्या वस्त्राची माळ आहे तर ती अर्पण करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पाला आरती ओवाळायची आहे आणि धूप ओवाळायचा आहे। धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी अशा रीतीने आरती, धूप अर्पण करायचं आहे। त्यानंतर मग देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। यासाठी पाण्याने चौकोन मंडल करून तिथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे। आता गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण पार्वती माता आणि सखींची पूजा करून घेऊ। तर पार्वती माता सखीला सर्वात आधी हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर पुष्प अर्पण करायचं आहे
आपण जी कापसाची वस्त्रमाळ आणली आहे तर ती अर्पण करायची आहे। वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर गजरा वेणी आपण अर्पण करू शकतो किंवा एक फूल आपण अर्पण करू शकतो। त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे। पार्वती माता आणि सखीची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे। तर इथे आपण वाळूचा महादेव बनवला आहे, त्यामुळे आपल्याला फुलाने पाणी शिंपडायचं आहे। तर सर्वात आधी 5 वेळा फुलाने पाणी शिंपडायचं आहे, त्यानंतर मग पंचामृत शिंपडायचं आहे आणि ओम नमः शिवायचा मंत्र जाप करायचा आहे। त्यानंतर भस्म व्हायची आहे महादेवावर आणि अख्खे तांदूळ अर्पण करायचे आहेत। यानंतर बेलपान आपल्याला महादेवावर व्हायची आहे। बेलपानचं देठ महादेवाकडे आणि पालथ्या बाजूने आपल्याला महादेवावर बेलपान एक एक करून व्हायचं आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं मंत्र जाप करायचा आहे। संपूर्ण बेलपान वाहिल्यानंतर मग आपल्याला कापसाची जी वस्त्रमाळ आहे महादेवाची ती आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मग धूप दीप ओवाळायचा आहे। ह्यानंतर पत्री महादेवाला व्हायची आहे। आजच्या दिवशी या पत्रींचं विशेष महत्त्व असतं, त्यामुळे एक एक करून ही पत्री आपल्याला महादेवावर अर्पण करायची आहेत। तर ही पत्री आणल्यानंतर आपण ही पत्रीची जुडीच ठेवत असतो आणि संपूर्ण जुडी आपण महादेवावर वाहतो। तर असं न करता आपण ती जुडी मोकळी करून घ्यायची आहे। त्यानंतर मग जी खराब पानं असतील, खराब पत्री असेल तर ती काढून घ्यायची आहे। पत्री स्वच्छ धुवून मग नंतर आपल्याला एक एक करून महादेवावर व्हायची आहे। महादेवावर वाहताना बी अगदी मनोभावे ओम नमः शिवायचा कंटिन्युअस मंत्र जाप करून मग आपल्याला पूजा करायची आहे। नंतर मग आपल्याला 5 विड्याची पानं आणि त्या हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं, नाणी असं ठेवून 5 विड्याच्या पानांची देखील पूजा करायची आहे। त्यानंतर मग नैवेद्य अर्पण करायचं आहे। यासाठी मी एका वाटीत सुका मेवा व एका ताटामध्ये फळं घेतली आहेत 5 आणि त्यांना चौकोन मंडल करून नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे। सगळी पूजा झाल्यानंतर मग आता आपल्याला देवीला ओटी भरायची आहे। तर इथे मी देवीसाठी ब्लाऊज पीस खणा नारळाची ओटी भरत आहे। तर तशा रीतीने एका बाजूला आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे। आपण बाजारात जे तयार पॅकेट असतात ते देखील आणू शकतो, पण मी दरवर्षी अशाच रीतीने ओटी भरत असते, तर तशी मी ओटी भरून घेते आहे। यासोबत देवीला बांगड्या, हळदी कुंकवाचा करंडा, मंगळसूत्र, जे काही 7 शृंगारच्या साहित्य आपण आणलेलं असतं ते देखील ओटीमध्ये ठेवून घ्यायचं आहे। आणि अशा रीतीने आपण ओटी भरून झाल्यानंतर धूप दीप आरती करून घ्यायची आहे, कापूर आरती करायची आहे आणि हरतालिकाची कथा आपल्याला ऐकायची आहे। तर अशा रीतीने आपण पूजा करून घ्यायची आहे। तर ताईंनो, या पूजेमध्ये बऱ्याचदा आपल्याकडे एखाद वस्तू असते नसते असं होतं। तर अशा वेळेस जर आपल्याकडे कुठली वस्तू नसेल तर एक फूल घ्यायचं, त्या वस्तूचं स्मरण करायचं आणि ओम नमः शिवाय म्हणत महादेवाला ती फूल अर्पण करायचं आहे। असं केल्याने देखील ती वस्तू आपण अर्पण केल्याचंच पुण्य आपल्याला मिळत असतं। आपण कुठली वस्तू अर्पण करतो नसतो ह्यापेक्षा जास्त आपण किती आनंदाने, किती मनोभावे आपण पूजा करत आहोत, नामस्मरण करत आहोत, ह्याला विशेष महत्त्व आहे। तर ताईंनो, अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। पूर्ण दिवस उपवास ठेवायचा आहे, रात्रभर देखील उपवास ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला महादेवाला दही भातचा नैवेद्य अर्पण करून मग आपला उपवास सोडायचा आहे। तर ताईंनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।